श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे साक्षात परब्रह्म आणि दत्तगुरूंचा अवतार मानले जातात. अक्कलकोटमध्ये त्यांच्या अनेक लीला आणि भक्तीच्या कथा आजही भक्तांना प्रेरणा देतात. स्वामींच्या असंख्य लीलांपैकी चोळप्पाची निस्सीम भक्ती ही एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रसिद्ध कथा आहे. स्वामींचे अक्कलकोटमध्ये आगमन 1856च्या सुमारास श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले. सुरुवातीला ते खंदकवेस येथील एका वडाच्या झाडाखाली बसत असत. त्यांचे तेज आणि वागणे पाहून लोकांना ते साक्षात ईश्वराचे रूप वाटू लागले. त्याच गावात चोळप्पा नावाचा एक अत्यंत गरीब पण सात्विक वृत्तीचा ब्राह्मण राहत होता. चोळप्पाचा निस्वार्थ भाव. चोळप्पाने जेव्हा स्वामींना पाहिले तेव्हा पहिल्याच भेटीत तो स्वामींच्या चरणी लीन झाला. त्याने स्वामींना अत्यंत प्रेमाने आणि आग्रहाने आपल्या घरी राहण्याची विनंती केली. स्वामींना चोळप्पाचा भोळा भाव आणि शुद्ध भक्ती आवडली आणि ते त्याच्या घरी राहायला गेले. पत्नीचा विरोध आणि चोळप्पाची निष्ठा. चोळप्पाची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. घरात 2 वेळच्या जेवणाचीही भ्रांत असे. स्वामी त्याच्या घरी राहायला आल्यावर स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट आणि आजूबाजूच्या गावातून लोकांची अलोट गर्दी त्याच्या लहानशा घरावर होऊ लागली. घरात जागा नाही, खायला अन्न नाही आणि लोकांची सततची वर्दळ. यामुळे चोळप्पाची पत्नी अनेकदा चिडचिड करत असे आणि स्वामींना नावे ठेवत असे. अनेकदा ती रागाने स्वामींना उपाशी ठेवण्याचा किंवा घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करे. पण चोळप्पाची निष्ठा जराही ढळली नाही. तो पत्नीचा राग सहन करे, पण स्वामींची सेवा त्याने कधीही सोडली नाही. त्याच्यासाठी स्वामी हेच त्याचे सर्वस्व होते. स्वामींची कृपा आणि आशीर्वाद. चोळप्पाने कधीही स्वामींकडे संपत्ती किंवा सुखाची मागणी केली नाही. त्याची भक्ती पूर्णपणे निष्काम होती. स्वामी महाराज हे अंतर्यामी होते. त्यांनी चोळप्पाची ही निस्सीम भक्ती ओळखली होती. हळूहळू स्वामींच्या कृपेने चोळप्पाच्या घरातील दारिद्र्य दूर झाले. राजे महाराजे आणि श्रीमंत लोक स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले आणि चोळप्पाच्या घरात धान्याचे आणि संपत्तीचे ढीग साचू लागले. तरीही चोळप्पा कधीही मोहात पडला नाही. त्याने आपले संपूर्ण आयुष्य फक्त स्वामींच्या चरणी समर्पित केले. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ सलग 22 वर्षे राहिले आणि ते पूर्ण वेळ चोळप्पाच्याच घरात राहिले. एका गरीब आणि सामान्य माणसाच्या शुद्ध भक्तीने साक्षात ईश्वराला आपल्या घरात बांधून ठेवले होते. या कथेचे तात्पर्य. निरागस आणि निष्काम भक्ती. देवाला श्रीमंती किंवा दिखावा नको असतो. त्याला फक्त शुद्ध आणि निष्काम भक्तीची ओढ असते. संकटातही निष्ठा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या सद्गुरूंवरील विश्वास कधीही ढळू देऊ नये. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा तारक मंत्र चोळप्पासारख्या निष्ठावान भक्तांसाठी आजही तेवढाच जिवंत आणि सत्य आहे. तुम्हाला स्वामी समर्थांच्या इतर काही विशिष्ट कथा, उदा. बाळप्पाची भक्ती, अहंकारी पंडिताचे गर्वहरण किंवा श्री गजानन महाराज आणि स्वामींची भेट ऐकायला आवडतील का? किंवा तुम्हाला स्वामींच्या एखाद्या विशिष्ट स्तोत्राबद्दल माहिती हवी आहे का?